मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा आज दुपारी बीड येथील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये भीषण अपघात घडला। दुपारी 1:30 सुमारास जरांगे पाटील एका रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले असता ते आणि त्यांचे 10 ते 12 सहकारी लिफ्टमधून पहिल्या मजल्यावर जात असताना लिफ्ट अचानक जमिनीवर कोसळली। या धक्कादायक घटनेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। तुम्ही जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। सदर घटनेचा CCTV फुटेज समोर आले आहे की जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी लिफ्टमधून प्रवेश करताच ती लिफ्ट खाली कोसळली। यामुळे लिफ्टमधील सर्वजण घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी हाक मारली। रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने लिफ्टचा दरवाजा तोडून सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले। या घटनेत रुग्णालयातील लिफ्टच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तपासात असे समोर आले आहे की लिफ्टला आवश्यक परवाना देखील नव्हता, ज्यामुळे रुग्णालय प्रशासनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले, लिफ्ट अचानक खाली पडली। हा अनुभव खूपच भयानक होता, पण सुदैवाने आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत। मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून आंदोलन करणारे जरांगे पाटील सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या अपघातामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली असून रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका होत आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।